आपल्या संस्कृतीत संक्रांत सगळेच साजरी करतात, पण त्यातल्या 80 ते 85% लोकांना माहीतच नसतं की संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला भोगर का पेटवतात. भोगर का पेटवायची हे नेमकं कधी कुणी सांगितलंच नाही. तसंच या दिवसात केलं जाणारं बोरन्हाण हा नुसता खेळ आहे की काही वेगळंच आहे? मग नेमकं काय आहे हे सगळं? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती सांगणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून महत्वाचे मुद्दे तुमच्याकडनं मिस होणार नाहीत. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी मंगल जोशी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मंगल संस्कार परिवारातर्फे मनापासून स्वागत करते. जसा आपला देश वैविध्यपूर्ण गोष्टींनी सजलेला आहे, जशी आपली संस्कृती विविध संस्कारांनी नटलेली आहे, तसेच आपले सणवार सुद्धा विविध नावांनी ओळखले जातात. भोगीच्या दिवशी पेटवली जाणारी भोगर सुद्धा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. जसं की पश्चिम महाराष्ट्रात भोगर म्हणतात, मराठवाड्यात भोगर किंवा बिगर म्हणतात, विदर्भातही भोगरच म्हणतात, कोकणात भोगी म्हणतात, कर्नाटकाच्या आजूबाजूच्या परिसरात भोगर किंवा भोगी म्हणतात. आणि जर का या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही नावं माहिती असतील तर प्लीज पटापट कमेंटमध्ये लिहून पाठवा, जेणेकरून माझ्यासोबत जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांना या सर्व नावांची ओळख होईल. संक्रांत म्हणजे काय तर सूर्याचा मकर राशीत प्रवेश. म्हणजेच काय तर थंडी हळूहळू कमी होऊ लागते आणि सूर्यनारायण म्हणजेच उन्हाळा मी येतोय असं आपल्याला खुणावत असतो. आता संक्रांतीचा आदला दिवस म्हणजेच भोगी, आणि हा दिवस एक खास असतो कारण सूर्य उत्तरायणात येतो आणि याच दिवशी पहाटे पेटवतात ती भोगर. अगदी आपण जशी होळीला अग्नी प्रज्वलित करतो ना तशीच. पूर्वीच्या काळी किंवा आता सुद्धा काही ठिकाणी या प्रथा पाळल्या जातात. तर पूर्वी भोगर म्हणजे जुने कपडे, लाकडाचे तुकडे, शेतातला सुकलेला कचरा, घराच्या आजूबाजूचं असलेलं गवत किंवा पालापाचोळा गोळा करून त्यात टाकायचे. त्यामागे त्यांची भावना अशी असायची की घरात साठवलेलं सगळं नको असलेलं बाहेर काढून टाकायचं, बाहेर काढायचं. म्हणजेच काय, जुनं सोडून देऊन नव्या गोष्टींचा स्वीकार करायचा. थोडक्यात सांगायचं झालं तर भोगी म्हणजे घर स्वच्छ करण्याचा दिवस आणि भोगर म्हणजे मन स्वच्छ करण्याची आठवण. आपण यातून काय शिकायचं तर वाईट सवयी सोडण्याचा, राग चिडचिड कमी करण्याचा, तसंच मन आणि घर दोन्ही स्वच्छ करण्याचा दिवस म्हणजे भोगी. आता वळूया संक्रांतीकडे. त्या दिवशी तिळगुळ का वाटतात याचं कारण सगळ्यांनाच माहित आहे, तरी सुद्धा अगदी थोडक्यात. तीळ जे आपल्या शरीराला उष्ण किंवा गरम ठेवतात आणि गूळ गोडवा आणि ताकद देतो, म्हणून तिळगुळ. संक्रांत म्हणजे फक्त सण नाही तर मन स्वच्छ करण्याचा दिवस, नात्यांमधला गोडवा वाढवण्याचा दिवस. संक्रांतीला मुलांचं बोरन्हाण सुद्धा केलं जातं. हे बोरन्हाण म्हणजे नक्की काय तर ती मुलांना आशीर्वाद देण्याची खास पद्धत म्हटली तरी चालेल, कारण मुलांची भरभराट व्हावी, मुलं शतायुषी व्हावी म्हणून बोरन्हाण केलं जातं. संक्रांत म्हणजे जशी नवीन सुरुवात, नवीन वाढ, नवीन ऋतू, आयुष्याचा नवीन टप्पा, आणि म्हणूनच संक्रांतीला बोरन्हाण केलं जातं. आता हे बोरन्हाण करतात कसं तर त्या बाळाला किंवा मुलाला मुलीला मध्यभागी उभं करतात किंवा छान पाट वगैरे सजवून त्यावर बसवतात आणि बाळाच्या डोक्यावरून तांदूळ, तीळ, गूळ, साखर, बोरं, कुरमुरे, काही ठिकाणी त्याला चुरमुरे म्हणतात, शेंगदाणे, बत्तासे, असं हे ह्या वस्तू किंवा हे पदार्थ टाकतात आणि मग इतर मुलं या गोष्टी पटापट गोळा करतात. हे सगळं डोक्यावरून टाकण्यामागे सुद्धा कारण आहेत. आपण नेहमी आशीर्वाद डोक्यावर हात ठेवून देतो. लग्नात अक्षता सुद्धा डोक्यावर टाकतात, कारण आपल्या संस्कृतीत
असं मानतात की डोकं म्हणजे बुद्धी, नशीब आणि विचार आहेत. जेव्हा आपण बाळाच्या डोक्यावरून ह्या सर्व गोष्टी टाकतो, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की बाळा, तुझी बुद्धी वाढो, तुझं आयुष्य गोड आणि भरभराटीचं होऊ. डोक्यावरून टाकणं म्हणजे संपूर्ण आयुष्य व्यापणं. आपण जर या गोष्टी बाळाच्या हातात दिल्या तर ते फक्त हातापुरेसच मर्यादित राहिलं असतं. पण डोक्यावरून टाकल्यामुळे डोकं, खांदे, हात, शरीर, चेहरा आणि शरीराच्या प्रत्येक अवयवांवरून या गोष्टी पडतात. म्हणजेच हा आशीर्वाद फक्त आजसाठी नाही तर संपूर्ण आयुष्यभरासाठी आपण आपल्या बाळाला देत असतो. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर भोगीला घर स्वच्छ करायचा, भोगरला मन स्वच्छ करायचा, संक्रांतीला नाती गोड करायचा आणि बोरन्हाणाने मुलांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आशीर्वाद देण्याचा दिवस म्हणजे संक्रांत. तर थोडक्यात काय, संक्रांत हा फक्त एक सण नाही तर ती एक संस्कृती, एक संस्कार जो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा दिवस आहे. तर आज आपण इथेच थांबूया. तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिलात म्हणजे तो तुम्हाला नक्कीच आवडलाय. तर तो जरूर लाईक करा, शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडेही जर हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा होत असेल तर जरूर कमेंट करून आम्हा सर्वांपर्यंत शेअर करा. आज इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासोबत. तोपर्यंत काळजी करू नका, काळजी घ्या आणि सतत हसत राहा. आणि येऊ घातलेल्या या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.